मागच्या पिरियडला आपण सुनामीचा काय भाग पाहिला होता, त्याचे प्रिकॉशन काय घ्यायचं ते ठरलं होतं. आता या पिरियडला आपण डिस्ट्रक्टिव्ह इफेक्ट्स ऑफ सुनामी. डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे हानिकारक, विघातक कोणते परिणाम होतात सुनामीमुळे. पहिला आहे बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन आर डिस्ट्रॉय. बिल्डिंग म्हणजे मोठ्या मोठ्या इमारती आणि कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामं. डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट होते किंवा उद्ध्वस्त होते. देअर इज लार्ज स्केल लॉस ऑफ लाईफ अँड फायनान्शियल लॉस. मोठ्या प्रमाणामध्ये काय होते, लॉस ऑफ लाईफ जीवितहानी होते, अँड फायनान्शियल म्हणजे वित्तहानीसुद्धा होते, म्हणजे पैशाची आर्थिक हानी होते. बोट्स अँड शिप्स नियर द कोस्ट गेट डॅमेज. बोट म्हणजे नावी, शिप म्हणजे मोठा जहाजं. कुठले, कोस्ट म्हणजे समुद्र, समुद्र किनाऱ्यावर असणाऱ्या जहाजं बोटी ह्या कशा होत्या, डॅमेज होते, नष्ट होतात. ट्रीज गेट अपरूटेड. झाडं उन्मळून पडतात. लँडस्लाईड टेक प्लेस ऑन अ लार्ज स्केल. मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन होते. भूस्खलन म्हणजे काय, टेकड्या असतात त्या गळून पडतात किंवा विभाजल्या जातात. चेंजेस टेक प्लेस इन द ओरिजिनल लँड नियर द कोस्ट गिविंग राईज टू स्वॅम्प्स. स्वॅम्प्स म्हणजे दलदल, चिखल होणे. काय होते, किनाऱ्यावरती जो मूळच्या जमिनीत बदल होऊन जे वाळू वगैरे असते, रेती असते किंवा जमीन असते, त्या ठिकाणी नाव दलदलीचा प्रदेश निर्माण होते, नुसतं चिखल चिखल होते. ट्रॅफिक ॲब्स्ट्रक्शन अरायजेस. वेगवेगळ्या ठिकाणी ठिकठिकाणी आपल्या वाहतुकीसाठी काय होते, ऑब्स्ट्रक्शन म्हणजे अडथळे निर्माण होतात. द बिझनेस इंडस्ट्री रिलेटेड टू द सी आर ॲडव्हर्सली अफेक्टेड अँड नॉर्मल डे टू डे लाईफ इज डिस्टर्ब. जे समुद्राशी संबंधित जे व्यवसाय, उद्योगधंदे आहे, कामधंदे आहे, यावर वाईट परिणाम घडून येतो आणि लोकांचं जनजीवन जे आहे, डे टू डे लाईफ इज डिस्टर्ब होते, विस्कळीत होणे आहे का नाही, याला म्हणतात विस्कळीत होणे, बिघडून जाणे म्हणतो आपण. लार्ज स्केल डॅमेज इज कॉज्ड टू हार्बर्स. हार्बर म्हणजे बंदर. मोठ्या प्रमाणात बंदराचे सुद्धा नुकसान होते. अशा प्रकारे हे सुनामी अतिशय घातक आहे. त्यानंतरचं डिझास्टर आहे स्टॉर्म. स्टॉर्म म्हणजे मोठे वादळ. आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात वादळ येत नाही, कारण आपण समुद्राच्या काठावर नाही आहे. आपण समुद्राच्या काठावर असणाऱ्या लोकांवर खूप मोठे दरवर्षी वादळ येतात, त्याच्यातून ते वाचतात. लेट्स रिकॉल व्हॉट गिव्ज राईज टू अ स्टॉर्म. वादळे कशी निर्माण होतात, व्हॉट आर देअर इफेक्ट, आणि त्यांचे काय परिणाम होतात ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट द फॉर्मेशन ऑफ स्टॉर्म अँड देअर इफेक्ट्स. आपण 6व्या वर्गामध्ये वादळ निर्मिती कशी होते, फॉर्मेशन म्हणजे निर्मिती, ऑफ स्टॉर्म अँड देअर इफेक्ट, त्याचे परिणाम काय होते हे 6व्या वर्गात शिकलो. सपोज यू आर कॉट इन अ स्टॉर्म, व्हॉट विल यू डू टू कीप युअर सेल्फ सेफ. जर तुम्ही वादळामध्ये सापडले असाल तर तुम्ही सुरक्षित राहण्यासाठी काय कराल. हे बघा, वादळ असे मोठे मोठे घोंगावते जमिनीवर. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, रेग्युलरली कट डाऊन ट्रीज ऑर ब्रँचेस दॅट आर लाईकली टू फॉल अँड कॉज डॅमेज. आपल्या आजूबाजूला किंवा इमारतीवर पडून नुकसान करू शकणारे जे झाडे असतात ते नियमित छाटायचे, त्याच्या फांद्या, म्हणजे जेणेकरून आपलं डॅमेज होणार नाही, नुकसान होणार नाही. इफ यू आर आउटसाईड टेक शेल्टर इन अ सेफ प्लेस. जर तुम्ही घराच्या बाहेर असाल किंवा दूर असाल शेतात वगैरे, तर योग्य सेफ प्लेसमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, शेल्टर म्हणजे निवारा घ्यायचा आहे. इफ यू आर अवे फ्रॉम होम इन्फॉर्म युअर क्लोज रिलेटिव्ह अँड फ्रेंड्स अबाउट युअर एक्झॅक्ट लोकेशन. तुम्ही घराच्या दूर खूप असाल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या जवळच्या रिलेटिव्ह म्हणजे नातेवाईकाला किंवा तुमच्या जवळच्या फ्रेंड्सला तुम्ही नेमके एक्झॅक्ट म्हणजे नेमक्या कोणत्या लोकेशन म्हणजे ठिकाण, कोणत्या ठिकाणी आहे ते तुम्ही सांगा. ॲट होम शट द व्हॉल्व्स ऑफ गॅस रेग्युलेटर्स अँड टर्न ऑफ द इलेक्ट्रिक सप्लाय. घरी जर असेल तर आपल्या घरचे जे घरगुती गॅस असतात ते गॅसचे रेग्युलेटर काय करायचे, बंद करायचे, आणि इलेक्ट्रिक सप्लायसुद्धा बंद करायचा, मेन स्विच ऑफ करायचा. त्याच्यामुळे आपल्याला इलेक्ट्रिकपासून आणि गॅसपासून कोणताही धोका राहणार नाही. मेक टेलिफोन कॉल्स टू वॉर्न युअर रिलेटिव्स अँड फ्रेंड्स अबाउट द प्रोबॅबल डेंजर. बघा, तुमच्या नातलगांना की मित्रांना फोनच्या मदतीने संभाव्य जो धोका आहे, प्रोबॅबल म्हणजे संभाव्य, तो आपण फोनवरून सांगितलं पाहिजे.
टेल देम टू गो टू अ सेफर प्लेस, आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी आपण सल्ला दिला पाहिजे. गिव्ह टेम्पररी शेल्टर टू पीपल हू आर फार अवे फ्रॉम देअर होम्स. घरापासून दूर असणारे आपले जे इतर लोक आहे, नातेवाईक आहे, शेजारी आहे, त्यांना जर त्यांचं घर व्यवस्थित नसेल, पडकं तुडकं असेल, कौलाचं असेल, टिनाचं असेल, तर त्यांना आपल्या घरी काय दिला पाहिजे, आश्रय दिला पाहिजे. शेल्टर म्हणजे आश्रय. या ठिकाणी गोरगरीब लोकांना किंवा ज्यांचे घरं पक्के नाही अशा लोकांना आपल्या घरी बोलावून जेव्हा वादळ सुरू राहते तेव्हा ठेवलं पाहिजे. नॅशनल इन्स्टिट्यूट कोण काय करते बघा याच्यासाठी. युनायटेड नेशन इस्टॅब्लिश स्टँडिंग इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन UNDP. यू म्हणजे युनायटेड, एन म्हणजे नॅशन नाही का, DP. In 1965, about 177 nations from all over the world are members of the UNDP. संयुक्त राष्ट्रांनी एक स्थायी स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था जी आहे, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन म्हणजे संस्था आहे, 1965 साली स्थापन केली आणि जगभरातील सुमारे 177 देश या संस्थेचे सदस्य बनलेले आहेत. वन ऑफ द मेन फंक्शन ऑफ धिस ऑर्गनायझेशन इज टू सेंड इक्विपमेंट म्हणजे साहित्य, फायनान्शियल एड आर्थिक किंवा याला म्हणतो आपण आर्थिक मदत, फायनान्शियल म्हणजे आर्थिक मदत, अँड ऑल्सो व्हॉलंटियर्स टू द प्लेस ऑफ द डिझास्टर. ज्या ठिकाणी असे संकट घडून येते, त्या ठिकाणी आपत्ती घडून येते, त्या ठिकाणी व्हॉलंटियर्स पाठवते, आर्थिक मदत पाठवते, काही साहित्य पाठवते. इन ॲडिशन इंटरनॅशनल मेडिकल टीम्स, आंतरराष्ट्रीय मेडिकल टीम जे डॉक्टर्स असतात त्यांच्या टीम येतात, अँड ग्रुप ऑफ अदर एक्सपर्ट, वेगवेगळे एक्सपर्ट असतात, तज्ज्ञ असतात, ते सुद्धा त्या ठिकाणी पाठवल्या जातात. कोणातर्फे, UNDP हे आंतरराष्ट्रीय संस्था आहे. 13 ऑक्टोबर इंटरनॅशनल डे फॉर डिझास्टर रिडक्शन. हे लक्षात ठेवायचं, इम्पॉर्टंट. आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिदिन 13 ऑक्टोबर या मागच्या महिन्यातच होऊन गेला. With the help of your teacher, prepare a PowerPoint presentation on effects on natural calamities and measure for their management and present in the class. हा प्रोजेक्ट आहे, आपण नंतर शिकू. अशा प्रकारे आपला हा 10वा पाठ संपला आणि आपला कोर्स पण संपलेला आहे. बघा, फाइंड द ऑड मॅन आउट, ते अंडरलाईन करून ठेवलं आहे. याचा आन्सर हे, याचं आन्सर हे. उत्तरामध्ये लिहायचं, डायरेक्ट इथं नाही करायचं. याचं हे, याचं हे. व्हॉट आर द रिमेडियल मेजर्स फॉर ऑल फॉलोइंग कॅलॅमिटीज. याचे कारण काय, याचे मी तुम्हाला फोटो पाठवतो. प्रश्न दुसरा, प्रश्न तिसरा, प्रश्न चौथा, हा 5वा आणि 6वा नाही करायचा. ठीक आहे, फक्त 2 हा तुम्ही स्वतः लिहा, दुसरा, तिसरा, चौथ्याचे उत्तर मी पाठवतो. आपला कोर्स संपला आणि परीक्षा आपली कधीपासून आहे, 7, 8, 9 या 3 दिवस परीक्षा आहे. मी पेपर काढत आहो, त्या पेपरच्या झेरॉक्स काढून ठेवणार आहो मी. ते तुम्ही माझ्या घरी येऊन घेऊन जायचे सकाळी आणि संध्याकाळपर्यंत सोडून आणून द्यायचे आहे. ठीक आहे, किती तारीख, 7, 8, 9 नोव्हेंबर. अभ्यासाला लागा. पुस्तकातलेच प्रश्न विचारणार आहो मी, तुम्हाला पुस्तक वाचून शोधायचे आहेत. आलं का लक्षात, म्हणजे पाहूनच सोडवायचे आहे, पण ते शोधा लागेल तुम्हाला. ओके, गुड बाय. या ठिकाणी प्रथम सत्राचा कोर्स आपला सगळ्या विषयाचा संपला. 6वीचा संपला आणि तुमचा पण संपला. मराठी संपला, मॅथही संपला, सायन्स पण संपला.